नमस्कार दोस्तों, आज मी पंचमहाभूत नैसर्गिक उपचाराला आपले शरीराचे प्रत्येक सांधे जे आहे ते कसे दुखतात आणि पंचमहाभूतामध्ये कोणतं जॉईंट कशा आधारे दुखतात आणि काय खाल्ल्याने दुखतात त्याचे आपण आज डाएट प्लॅन सांगणार आहोत. जसे की नैसर्गिक उपचार एक जुनी पद्धतीची उपचार पद्धती आहे. ती घरोघर पहिल्याने यूज केल्या जात होती आणि आज मी ती लोकांच्या प्रत्येक जॉईंटमध्ये कशी जाणवते याचा आज मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे आपले जॉईंट आहे, मानाचे जॉईंट, वरचे खालचे आणि हे सांधे, कोणीचे, पुन्हा कलाईचे, नंतर आपले हिप बोनचे जॉईंट, गुडघेदुखी, खाली पायाचे मनगट, हे प्रत्येक पंचमहाभूतावर आधारित आहे. कोणता जॉईंट दुखल्याने, काय खाल्ल्याने कोणता जॉईंट दुखतो आणि काय त्याला कंट्रोल करण्यासाठी काय खायचं, त्याला कसे कंट्रोल केले जाते. सपोज तुम्हाला एक उदाहरण देतो. प्रत्येक एखाद्या व्यक्तीला कोलेस्ट्रॉल हाय जर झालं आणि त्याचा जर डावा खांदा दुखत असतो, तर प्रत्येकाला माहिती आहे की डाव्या खांद्यामध्ये हार्ट अटॅकचे सिम्पटम येतात. म्हणून डाव्या खांद्यामध्ये दुखल्याने, काय खाल्ल्याने हा खांदा दुखतो आणि याला कंट्रोल कसं केलं जातं हे पंचमहाभूतामध्ये खूप छान असं उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक जॉईंटचा आज डाएट प्लॅन, नैसर्गिक उपचार हा तुम्ही फॉलो घरी केला पाहिजे. त्याच्या आधारे मी आज तुम्हाला व्हिडिओ माध्यमात सांगणार आहे. तर पंचमहाभूतामध्ये आपण हे 5 एलिमेंट आहेत. 5 एलिमेंट वायू तत्व, अग्नि तत्व, पृथ्वी तत्व, नंतर आकाश तत्व आणि जल तत्व, हे 5 तत्व आहे. ह्या तत्वामध्ये आपल्या बी शरीरात हे 5 तत्व सापडतात आणि ह्या 5 तत्वामध्ये आपल्या शरीराचे प्रत्येक जॉईंट हा एका तत्वाच्या आधारी आहे. तर हिच्यामध्ये वायू तत्वामध्ये हे बघा हिरव्या रंगाने दिलेले आहे, याला वायू तत्व म्हणतात, याला अग्नि तत्व म्हणतात. जे लाल कलरमध्ये आहे, जे पिवळ्यामध्ये आहे ते अर्क तत्व, आणि जे ब्राऊन कलरमध्ये, इटकरी कलरमध्ये, त्याला आकाश तत्व म्हणतात आणि याला जल तत्व म्हणतात निळ्या कलरमध्ये. तर हिच्यामध्ये शरीराचे 12 ऑर्गन हिच्यामध्ये टाकलेले आहे. वायू तत्वामध्ये लिव्हर आणि गाल ब्लॅडर, जे पित्ताची थैली दर्शवलेली आहे. हिच्या अग्नितत्वामध्ये हे स्मॉल इंटेस्टाईन आणि हार्ट, हिच्यामध्ये 4 एनर्जी वावरतात. नंतर ब्रेन आणि स्पाइन कोड, हे पण याच्यामध्ये हिटमध्ये येते. त्याच्यानंतर येते पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्वामध्ये स्टमक आणि स्प्लीन हे 2 ऑर्गन याच्यामध्ये असतात. आणि आकाश तत्वामध्ये लार्ज इंटेस्टाईन आणि लंग्स. त्याच्यानंतर जल तत्वामध्ये युरिनरी ब्लॅडर आणि किडनी, हे असे हिच्यामध्ये बसवलेले आहे. तर हिच्यामध्ये प्रत्येक सायकल जे आहे, जसे आपण आता ॲडव्हान्स याच्यामध्ये बोलू, वूड तत्व आहे. वूडची मदर, जी वूडला कोण पैदा करतं, वूड समजा हिरवे झाड, हे पूर्ण ग्रीन एनर्जी याला पैदा करणारं आहे जलतत्व. जोपर्यंत आपण कोणत्या जल शिवाय काहीच नाही, जल म्हणून कोणत्या बी झाडे फुले जर लावायची असली तर जलाची सक्त जरूरत आहे. म्हणून याला मदर सायकल असं म्हणतात. जल याला क्रिएट करतं आणि झाड जर मोठं झालं तर लाकूड जाळल्यावर अग्नी तयार होते, म्हणून याला अग्नीची मदर वूडला सांगतात. नंतर अग्नी जळाल्यावर ज्याची राख उरते, माती बनते, त्याला अर्थ म्हणलं जातं. म्हणजे अर्थची मदर कोण झालं, फायर. नंतर अर्थमध्ये मेटल निघतं, जमीन खोदली तर त्याच्यामध्ये काय तयार होते, मेटल. म्हणून मेटलची मदर अर्थ झाले. आणि लोखंड पिघळल्यावर पाणी तयार होतं, त्याचे बाष्पीभवन निघतं, तर त्याच्यापासून जल निर्माण होते. हे असे पंचमहाभूताचं सायकल आहे. समाज
वूडचं मदर वॉटर, वॉटरची मदर मेटल, मेटलची मदर अर्थ, अर्थची मदर फायर, फायरची मदर वूड. ही अशी मदर सनची, आणि यांचं जे क्रिएट करतं ते मदर आहे आणि जे समोर पैदा करतं ते सन आहे, मुलगा आहे. याच्यामध्ये कंट्रोलर सायकल बी आहे. कंट्रोलर सायकलचं असं आहे की हे वूड एलिमेंट आहे, वूडला कोण कंट्रोल करतं? मेटल. सपोज आपल्याला एखादं झाड तोडायचं असलं तर कुऱ्हाडीशिवाय, मेटलशिवाय ते तुटत नाही, म्हणून याचा कंट्रोल करणारा मेटल आहे. वूड कोणाला कंट्रोल करतं? एखादी खाली जमीन आहे आणि त्या ठिकाणी आपण जर बीज बुवाई केलं, खाली जर केलं तर ते पूर्ण हिरवं रान होतं. हिरवं रान झाल्यामुळं काय झालं, त्या अर्थला कंट्रोल केलं. कोण? वूडने कंट्रोल केलं. नंतर अर्थ, जेव्हा आपण अर्थ कोणाला कंट्रोल करतो? वॉटरला. आपण बांध बनवतो, पाणी अडवतो, तर पाण्याला रोखण्यासाठी आपण काय याची मदत घेतो? अर्थची. म्हणून वॉटरला कंट्रोल अर्थने केलं. आणि किडनी कोणाला कंट्रोल करतं? अग्नीला. सपोज आग वगैरे लागली तर कंट्रोल पाण्याकडून होतं. असं हे क्रिएट सायकल कंट्रोलर हे सिम्पटम आपल्या शरीरामध्ये आहे. सपोज आता फायरमध्ये 4 एनर्जी आहे. फायरची जी ब्रेन एनर्जी आहे, आपलं ब्रेन एनर्जी इथे आहे, आणि स्पाइन कोड मागे आहे. तर हे वरचा जॉईंट ब्रेन जॉईंट आला, हा स्पाइन कोड जॉईंट आला, जाके स्पाइन कोडला कनेक्ट आहे. त्याच्यानंतर हार्ट जॉईंट आला, डावा हात. स्मॉल इंटेस्टाईन आला, उजवा हात जॉईंट. त्याच्यानंतर मेटल. जेव्हा कॉन्स्टिपेशन होते, कब्ज होते, पोट साफ होत नाही, तर तुमचे हे जॉईंट जाम होते. जर डावा हा जॉईंट दुखत असेल मेटलचा तर हा जॉईंटला त्रास होतो. जर उजवा दुखत असला तर याला त्रास होतो. समजून घ्यायचं तुमच्या बॉडीमध्ये मेटल हॅवी आहे. हे दोन्ही खांदे दुखत असेल तर फायर हॅवी आहे, आणि हे हॉटनेस. म्हणजे फायरमध्ये 2 एनर्जी चालते, हीट आणि हॉटनेस. हीट म्हणजे साधारण जाळ आणि हॉटनेस म्हणजे अति प्रचंड जाळ. त्याच्यामुळं इथं 2 एनर्जी दिलेल्या आहे. जेव्हा हायपर टेन्शन होतं, मायग्रेन होतं, तर अति प्रचंड असं डोकं फाटायला सुरू होतं, कोणाचं ब्रेन हॅमरेज होतं. तर काय तर बॉडीमध्ये, ब्रेनमध्ये हॉटनेस वाढला. त्याच्यामुळं हे जॉईंट आले हीट. तर ह्याच्यामध्ये जसं झणझणाट होणे, आग होणे, तर समजून घ्यायचं हे 2 ऑर्गन हीट तुमच्या बॉडीमध्ये वाढलेलं आहे. हिच्यामध्ये काय आहे? हिच्यामध्ये मेटल वाढलं म्हणजे कब्ज होते, मुळव्याध होतात, कॉन्स्टिपेशन होतात, पोट जाम होतं. त्याच्यानंतर खालचे येतात गुडघे. डावा गुडघा लिव्हरशी कनेक्ट आहे, उजवा गॉलब्लॅडरशी. तर हे दोन्ही वूड एलिमेंट तुमचे बिघडलेलं आहे. हिच्यामध्ये तुम्हाला कटकटचे आवाज येईल. नेहमी ज्याची कटकट आहे समजून घ्यायचं वूडचे आवाज. आणि खालचा डावा जे अँकल आहे हा किडनीचा आहे, आणि उजवा जो युरिनरी ब्लॅडरचा आहे. ज्या पेशंटची किडनी वगैरे डॅमेज होतात तर त्यांच्या खालीचे पाय नेहमी सुजतात. हे सिम्पटम तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ह्या सिम्पटमच्या आधारे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमात सांगितलं आहे. याच्यानंतरचा जो व्हिडिओ आपण बनवणार, कोणता जॉईंट काय खाल्ल्याने कंट्रोल केल्या जाईल, याचं लवकरच याच्यानंतर आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आज तुम्हाला फक्त पंचतत्वाचं, मदरसन आणि कंट्रोलरची माहिती दिली, आणि हे जॉईंटची, कोणता जॉईंट कशाशी कनेक्ट आहे. हे 2 जॉईंट स्प्लीन, स्टमक. जे स्टमकमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर ह्या जॉईंटला त्रास होईल. स्प्लीनला असेल तर हे जॉईंट जाम होईल. कोणी म्हणतात टेनिस एल्बो वगैरे झालं तर समजून घ्यायचं पोटामध्ये काहीतरी गडबड आहे. ते हे सर्व जॉईंट शरीराचे अलग अलग याच्यातून आहे. याच्यातून पेनक्रियाज आणि ड्युओडम. ते असे सर्व जॉईंटचे काय खाल्ल्याने कसं कंट्रोल करायचं याचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगून. नमस्कार.